शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने अत्यंत आवश्यक आहेत. मुलांनाही नियमित योगा आणि व्यायामाची सवय लावायला हवी. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हे खूप महत्त्वाचे असते. लहान मुलांचे मन एकाग्र होण्यासाठी त्यांना काही खास योगासने करता येतील. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती वाढेल. चला तर मग जाणून घेऊया. लहान मुलांसोबतच प्रौढांसाठीही योगासन खूप फायदेशीर आहेत. मुलांनी शारीरिक आणि मानसिक विकासासाठी दररोज किमान 30 मिनिटे योगासने करावीत. आजकाल मुलांनाही अभ्यासाचा खूप ताण असतो. काही योगासने करून ते मन शांत करू शकतात. त्यामुळे मुलांची एकाग्रताही वाढेल. त्यामुळे त्यांचे मनही अभ्यासात गुंतले जाईल. चला तर मग जाणून घेऊया मुले कोणते योग करू शकतात. या आसनांमध्ये प्रथम आहे बालासन. बालासनाला लहान मुलांची मुद्रा असेही नाव दिलेले आहे. यामुळे मुलांच्या मानसिक विकासाला गती मिळते. त्यानंतर आहे ताडासन. ताडासन केल्याने मुलांची उंची वाढते, तसेच त्यांची एकाग्रताही वाढते. त्यानंतर आहे भुजंगासन. भुजंगासनाला कोब्रा पोज असेही म्हणतात. असे केल्याने मुलांचे शरीर लवचिक होते, तसेच पाठीचा कणाही मजबूत होतो. हे आसनांसोबतच मुलांना सुखासनातही बसवावे. सुखासन केल्याने मुलांचे मन शांत राहते, अभ्यास करावासा वाटतो. त्यानंतर आहे सेतुबंधासन. सेतुबंधासन या आसनादरम्यान मुलांचे शरीर पुलासारखे दिसते. त्यामुळे स्नायू मजबूत तर होतातच, पण पाचक प्रणाली देखील निरोगी राहते. यालाच इंग्रजीमध्ये ब्रिज पोज असेही म्हणतात. वृक्षासन या योगामुळे एकाग्रता वाढण्यास मदत होते. हे पाठीचा कणा लवचिक बनविण्यात देखील मदत करतात. या आसनाला इंग्रजीमध्ये ट्री पोज असे म्हणतात. या व्हिडिओमध्ये सांगितलेले आसन प्रकार करण्यासाठी आणि शिकण्यासाठी तुमच्या मुलांना जवळच्या योग शिक्षकाकडे पाठवा. त्यामध्ये ते नक्की हे आसन व्यवस्थित शिकतील आणि चांगल्या प्रकारे सरावही करू शकतील. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मुलांचे शरीरही व्यवस्थित राहणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना नक्की योगासनाकडे आवड निर्माण करून देण्यात मदत करा. हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.